देवाच्या दारी भाविकांची लूटमारी। पंढरपूरचा पांडुरंग हा गरिबांचा देव म्हणून ओळखला जातो। विठू माऊलीच्या दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात। सध्या राज्य परिवहन महामंडळाचा प्रवास हा मोफत आणि सवलतीचा झाल्यामुळे विठू माऊलीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या देखील वाढली आहे। अशातच भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय। पंढरपूरचे बस स्थानक हे नेहमीच गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते आणि याच बस स्थानकावर भुरट्या चोरांचा सुळसुळाट असल्याचं दिसून आलंय। सध्या नवीन वर्ष आणि संक्रांतीच्या निमित्ताने पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची संख्या देखील वाढू लागली आहे। एसटीच्या प्रवासामध्ये भाविकांना सवलत दिल्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या महिला भाविकांची संख्या देखील मोठी आहे। त्यामुळे प्रवास करणाऱ्या महिलांची आणि नागरिकांची संख्या वाढली असल्याचं दिसून येत आहे। एसटीचा प्रवास सुखी प्रवास आणि सुरक्षित प्रवास मानला जातो। मात्र याच एसटीने प्रवास करणाऱ्या भाविकांची सुरक्षा आता वाऱ्यावर असल्याची दिसून येत आहे। पंढरपूरच्या बस स्थानकावर नेहमीच होत असलेल्या चोऱ्यांमुळे भाविक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले असल्याचं दिसून येत आहे। याबाबत भाविकांमधून मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। पंढरपूरच्या बस स्थानकावर भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढलंय। स्थानिक लोकप्रतिनिधी असलेल्या समाधान अवताडे यांनी याकडे लक्ष देऊन पंढरपूर बस स्थानकामध्ये होणाऱ्या चोऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस प्रशासनाला योग्य त्या सूचना द्याव्यात आणि भाविकांची होणारी लूटमार थांबवावी। तसेच विठू माऊलीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे संरक्षण आणि त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण व्हावे याकरता योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी भाविकांमधून केली जात आहे। अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या रोखोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।